काल सांगितलं दादानी दिवे लावणार आहे का? नाही लावतील, मेणबत्त्या लावतील, नाही तर काहीतरी जाळतील. ज्याचं पोट असते ना उपाशी, त्याच्या वेदनाची जाणीव तुम्हाला नाही. ज्याच्या तोंडात घास नाही त्याच्या वेदनाची जाणीव नाही तुम्हाला. ज्याचं पोट भरलं असते त्याला दुसऱ्याचं दुःख कळत नाही. अरे तुम्ही त्या दुसऱ्याचं दुःख कळायला जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे. त्या वंशात गेला तर तुम्हाला कळेल. त्या वंशात तुम्ही गेला नाहीत म्हणून त्याला तुम्ही हिनवताय. PhD झालेला काय करेल, या केला काय करेल, काय दिवे लावेल. नको लावू देत दिवे. हिनवता कशाला तुम्ही? काय दिवे डिग्री घेऊन दिवे लावलेत काय? आणि कोणाच्या बाजूला बसून कोण काय करता आणि कोण काय बोलला. बोलायला गेलो विषय मोठा होईल, मला राजकारण बोलायचं नाही. ओबीसीच्या पोराला तुम्ही तेवढंच. आम्ही सांगितलं काल बोलतोय तिथे भुजबळ साहेब, काय भुजबळ साहेबांना थोडी समजायला पाहिजे. तिकडे बसून जरा न्याय निवाडा करायचा, तिकडे मिळून घ्यायचे कॅबिनेटमध्ये. महाराष्ट्रापुढे सांगायचं छाती पडून आता ते काढायचंच राहिलं आतमध्ये. फाळल्याबरोबर काय निघते काही दिवसांनी समजेल. अशी फाळा मग बघा माझ्या छातीत काय दळलाय ते दिसेल, काही दिवसांनी दिसेल. आज नाही दिसणार पण ते चाललाय. काय दिसणार आहे पुढे, दिसणार आहे पुढे. कोणाचा रुपडा दिसेल, कोणाची छबी दिसेल, कोणाचा चेहरा फाळल्यावर दिसेल. आम्ही वाट पाहत आहोत. तिथे बसून तुम्ही द्या मिळून. आम्ही तिथे होतो, कोरोनाचा काळ होता, आम्हाला 7 महिने फक्त काम करायला मिळाले. 7 महिने कोरोनाचा काळ बघितला. 7 महिन्याच्या काळामध्ये अनेक निर्णय घेतले, तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही पण काही निर्णय चांगले घेतलेत, तुम्ही चांगले निर्णय घेतले. हे ओबीसी साठी केलं. त्यावेळेस हे महोदय अजिबात बोलत नव्हते, शांत होते, काहीच करत नव्हते. मी राजकीय आरक्षण वाचवायसाठी महाराष्ट्रभर मी धडपडत होतो. मी सांगितलं मला परवा नाही. त्यावेळेस मात्र हे शांत ऐकून घेत होते. मला अनेकांनी इथले असणाऱ्याचे नावं घेतली मी, त्यांनी त्यावेळेस मला समर्थन दिलं. आज मात्र काय मिळत नाही. काय बोललेत भाषणात? तुम्हाला भाषण वाजू नको बा भीमंगरचा ओबीसी म्हणजे सखी बार्टी सारखे ओबीसीचे प्रश्न सोडवा. खरं तर खरं आहे बोललेत, पण तिथे बोलून काय तुमच्या कानात सांगायला पाहिजे. सावे साहेब जोरान नाही बोलतायत, हळू बोला. सावे साहेब हे जमवा ना, करा ना, सांगायला पाहिजे. सारथीला पैसे दिलेत तुम्ही, आम्हाला देत नाही. महाज्योतीला देत नाही. महाज्योतीमध्ये कोण? कुणबी मराठा महाज्योतीचं, मराठा कुणबी आहे, कुणबी आहे, सगळेच आहेत महाज्योतीमध्ये. सारथीला काय? आम्ही पैसे 28 कोटी मागितले, त्यांनीच बोलत, मी नाही बोलत. हे आरोप कोणाचे? भुजबळ साहेबांचे. अरे भुजबळ साहेब तुम्ही आरोप करताय, जे मिळवायचा अधिकार तुम्हाला दिलाय. मी तर साला 2च वर्ष मंत्री होतो. तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही तो अधिकार मिळवा. नाहीतर लात मारा खुर्चीला, ताकद दाखवा, हिंमत दाखवा. तिथेच राहायचं, तिथेच बोलायचं, तिथेच खायचं आणि तिथेच चिडायचं, तिथेच मरायचं, तिथेच मारायचं. ही कुठली भूमिका आहे? याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे तुम्ही. कोणाचा पाठिंबा आहे? जाऊ दे, चांगलं आहे, भलं होत असेल, स्वच्छ क्लीन चीट, आनंद होऊ देत क्लीन चीट. त्यांना द्या, जेवढ्याला देतात तेवढ्याला द्या. अध्यक्ष महोदय काय म्हटलं त्यांनी? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियुक्त केल्या 75% मुला म्हणजे सर्वांना सरकार न्याय द्या ही आमची भूमिका आहे. पण सारथी एवढेच पैसे महाज्योतीला द्या, द्या ना. मी तो मागचा माझा अधिकारच आहे, कारण विरोधात आहे. पण त्यांचा अधिकार नाही ना तिथे मागायचा, ते मिळवायचा आहे. मागायचा अधिकार माझा आहे, मागायचा अधिकार इकडच्यांचा आहे, देण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यांनी दिला पाहिजे ना. ते मागत असलेत कटोरा हात में लेकर, दे बाबा के नाम दे, भगवान के नाम दे, अल्लाह के नाम दे, ईश्वर के नाम दे. कशाला पाहिजे हे सोंगाडे बना? आमची भूमिका स्पष्ट आहे, पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की आरक्षण देत असताना तुम्ही म्हणालात, आम्ही म्हणतो मराठ्यांना द्या, ओबीसीच्या हक्काचं काढून घेऊ नका. ओबीसीच्या हक्काचं कोणत्याही पद्धती काढता कामा नये. आणि काय भुजबळ वर्षे जरांगे सकाळी उठल्याबरोबर माईकवर जरांगे म्हणा बोल, काही कळत नाही, हा समजत नाही, हा बिनडोकाचा माणूस आहे. आणि हे म्हणतात जरांगे हा कोण लागलाय ना मला. अरे महाराष्ट्र हे तमाशा बघायसाठी आहे काय? तो मागतोय, त्याचा अधिकार असेल, तुम्ही मागा, तुमचा अधिकार आहे. पण कुठे मागावं? इथे मागताय, कॅबिनेट मध्ये मागा ना, तिथे सांगा.
मी आरोप करत नाही, जेवढे भोगणं आम्ही भोगले आहेत ना लहान समाजानी, माझा समाज 218 जातीवर आहे, 218 नंबरवर पाहून घ्या, आम्ही जे भोगलो ना त्या फार वेदना भोगल्या. तर